नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी हे अशी डोक्याला लावायची बो कशी बनवायची ती घेऊन आलेली आहे. संक्रांतीला वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता. कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये हे बनतं. बघा, ह्याच्या मागे मी असे बो म्हणजे आपलं प्लॅस्टिकचे रबर लावलेले आहे. तुम्ही क्लिप वगैरे पण लावू शकता ह्याला. बघा, इकडे पण लावून घेतलेलं आहे. थोडं मशीनचं काम आहे आणि थोडं हाताने शिवायचं आहे. आणि खूप सुरेख असे हे आपल्याला म्हणजे खूप सुरेख असे आपल्या डोक्यावर वेणीला बसतात. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता हे बो बनवण्यासाठी मी एक असं सिंथेटिकचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता, कॉटन म्हणा, सिल्कचं म्हणा, किंवा ब्लाऊज पीसमधला उरलेला कापडा पण तुम्ही घेऊ शकता. का हे आहे 15 बाय 8 इंच, असं 15 बाय 8 इंच. आता हे काय करायचं, असं उलट बाजूने ना इथे अशी शिलाई मारून घ्यायची आणि 2 शिलाई मारायच्या आहेत. बघा, इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि तसंच अजून एक कापडाचा पीस घेतला आहे, तो 3 इंच बाय 2 इंच 4 इंच बाय 2 इंचाचा आहे बरं का. बघा, 4 इंच बाय 2 इंच. आता तो काय करायचा आपल्याला, हे अशा पद्धतीने ना ह्याची छोटीशी आपण पट्टी करणार आहोत. असे हे शिवून अशी पट्टी शिवून घ्यायची आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया. आता इथे माझी शिलाई मारून झालेली आहे. आता आपण ही कापड आहे ना सरळ करूया. आता हे सरळ झालेलं आहे आपलं. आता काय करायचं, इथे एकावर एक ठेवून हे आणि हे असं इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. आता इथे शिलाई मारायची आणि इथे पण डबल शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आता इथे माझी शिलाई मारून झालेली आहे. आता पुढे बघा काय करायचं. बघा, हे ना आता हे असं सरळ करायचं आपल्याला. आणि ही शिलाई बरोबर अशी मधोमध घ्यायची आहे बरं का आपल्याला. बघा, म्हणजे असं बरोबर मधोमध आलं पाहिजे. आता सुई दोरा ओवून घ्यायचा आहे आपल्याला. आता सुई दोरा आहे ना ह्याच कलरचा घ्यायचा आहे. थोडासा इकडे तिकडे फरक असेल तर चालेल, पण शक्यतो सेम कलरचा दोरा घ्या. आता हे काय करायचं, हे दोन्ही एकावर एक ठेवून इथे आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत. हे वरचं खालचं दोन्ही पण भाग आला पाहिजे बरं का ह्याच्यामध्ये. आता हे शिवून झालं की हे असं ओढून घ्यायचं. असं ओढल्यावर इथे दोऱ्याने जराशे 1-2 असे वेडे मारून घ्यायचे ह्याला. ठीक आहे. आता आपण ही पट्टी बनवली आहे ना, तर ती पट्टी घ्यायची आणि ती बरोबर अशी इथे मधोमध ठेवायची. आणि अशी घ्यायची. आता असा एक रबर घेतला, तर तुम्हाला जर क्लिप लावायचा असेल तर तुम्ही क्लिप पण लावू शकता. तो क्लिप आता ह्या पट्टीच्या अशा पट्टीमधून असं हे रबर काढायचं. आता हे जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर तुम्ही कापू शकता बरं का. थोडंसं कट केलेलं आहे मी थोडं म्हणजे सेफ साईड म्हणून थोडीशी मोठी जास्त पट्टी घेतली होती. ठीक आहे. आता हे काय करायचं, हे असं दुमडायचं आणि ह्याच्यावर ठेवायचं आकाश. आणि हे आपण इथे असं शिवून घेणार आहोत. आता सेम दोरा असल्यामुळे ते आपल्याला शिलाई दिसून येणार नाही, म्हणून म्हणजे सेम कलरचा दोरा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपण शिवून घेणार आहोत.
म्हणजे आपला हा जो रबर आहे ना तो इथे बरोबर असा फिट होतो, म्हणजे एकदम असं घट्ट बसतो. 2-3 अशी टीप मारून घ्यायची आणि मग नंतर सुई दोरा तोडून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने माझा हा बो तयार झालेला आहे आणि हा रबर पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एकदम घट्ट बसलेला आहे. बघा कसे वाटले तुम्हाला बो? मग आवडले ना? वाण द्यायला एकदम खूप छान असे हे आहे. आणि जर आपल्याला शिलाई येत असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण वाण म्हणजे विकत म्हणून देऊ शकता. आणि बनवायला पण खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी खर्चामध्ये हे बनले जातात. कसा वाटला व्हिडिओ? मग आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.